मळलेल्या कपड्यामध्ये शिर्डीमध्ये आलेल्या एका फकीरानं आपल्या जगण्यातील संपूर्ण कमाई साईबाबांच्या चरणी अर्पण केली। नरसिंगराव बंडी असं या अवलियाचं नाव आहे। साईंच्या दरबारामध्ये फाटक्या कपड्यामध्ये आलेल्या या माणसानं थोडे नाही तर 3 लाख रुपये साईंच्या चरणी अर्पण केले। त्यांची ही देणगी पाहून सगळे चवाक झाले। भक्त त्या निष्ठेने ठरतो, कपडे आणि पेहरावानं नाही, हेच नरसिंगरावांनी या निमित्तानं दाखवून दिले। बघूया। ही गोष्ट आहे एका फाटक्या कपड्यातल्या श्रीमंत मनाच्या माणसाची। वय वर्ष 85, अनुभवानं वयानं जीर्ण झालेलं शरीर, जटांसारखे वाढलेले केस, वाढलेली दाढी मिशी, मळके कपडे, पायात चप्पलही नाही। असा हा माणूस बाहेरून पाहिला तर एखाद्या मजुरासारखा किंवा भिकारासारखा वाटेल, पण साईबाबांच्या दरबारात आलेल्या या माणसानं त्याची श्रीमंती मात्र दाखवून दिली। आयुष्यभरात केलेल्या कमाईचे 3 लाख रुपये साईंच्या चरणी या भणंग वाटणाऱ्या माणसानं अर्पण केलं। नेमकं काय केलं यावर काही विचारू पण नका असं सांगत त्यावर बोलायचंही या माणसाने टाळलं। आज काय केलंय तुम्ही सांगा। आज केलेलं काय सांगू ते, आज जेव्हा माझं मनात होतं तेवढं बाबा तुमचं नावाने केलेले, तू स्वीकार कर किंवा मान। या माणसाने दिलेल्या या दानानं साईंच्या दरबारात असलेले सगळे जण आवाज झाले नसते तर नवलच। या माणसाची चौकशी केली असता त्यानं त्याचं नाव नरसिंग बंडी असल्याचं सांगितलं। कोण आहेत नरसिंग बंडी? मूळचे हैदराबाद रहिवासी, आता महाराष्ट्रात हिंगोलीमध्ये स्थायिक नरसिंगराव बंडी गेल्या 53 वर्षांपासून शिर्डीमध्ये दर्शनासाठी येत आहे। सुतार कारागीर, वेगवेगळ्या कारखान्यात काम केलं, अतिशय सुंदर कामगिरी करत लाकडी वस्तू घडवल्या। हिंगोलीत जमीन विकत घेऊन शेतीही केली। वय झाल्यानं शेती होत नसल्यानं शेती विकून आलेले पैसे हे साई चरणी अर्पण केले। साईबाबांसोबत जनार्दन स्वामींची बंडींकडून उपासना। कोपर गावात जनार्दन स्वामी संस्थेला सुद्धा बंडींच्या देणग्या। सध्या एकटेच असलेल्या बंडींना त्यांच्या मळक्या कपड्यांबाबत विचारलं असता त्यांनी हे असं उत्तर दिलंय। का मजाला म्हणजे काय, मी एकला करतो खातो, कोण दोणार आहे? आता पहिल्यासारखं ताकद नाही उड्या मारायला आणि एका दिवसात गाण व्हायले कपडे। काल धुतलेले कपडे आज दुर्डा बसतो, ये बसतो। हो, आयुष्यभराचं दान दिल्यानंतर साईंचे आपण चरणदास असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। मला जे द्यायचं दिलेले, नाही माझं नाही, माझं जे होतं मला घडलं होतं ते दिले। बाबांच्या 1 सालपासून येतो, भरपूर प्रसाद काढलं, पालखी उचलले, बारीक गल्ली होते, 1 रुपयाला जेवण होते, 50 पैशाला राईस प्लेट होते, 10 पैशाला एवढे ग्लासभर चहा होते। कुणाला तुम्हाला काय माहिती? आयुष्याची संपूर्ण कमाई दान केल्यानंतर सुद्धा आपण काहीतरी मोठं काम केलंय याचा किंचितसा अभिनिवेशही नरसिंग बंडी यांच्या बोलण्या चालण्यातून दिसत नव्हता। त्यांनी ही देणगी दिल्यानंतर साईबाबा संस्थांच्या वतीनं बंडी यांचा शाल, साई मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। ज्या पद्धतीनं करोडो रुपयांची देणगी देणाऱ्या भाविकाचा संस्थांच्या वतीनं जो सन्मान केला जातो तोच सन्मान बंडी यांनाही देण्यात आला। एका फकीराचा दुसऱ्या एका फकीराच्या दरबारात झालेला हा सन्मान मोलाचाच म्हणावा लागेल। ऐशो आरामाच्या जगण्यात आणि लाखो कोट्यावधींच्या कमाईतलं दान आणि आयुष्यभराची पुंजी शेत जमीन विकून दिलेलं समर्पण यात अंतर आहे। हे अंतर दाखवून देणारे नरसिंग बंडी म्हणूनच शिर्डीतल्या गर्दीमध्ये वेगळे उठून दिसले। समर्पण भक्तीचा आणि दातृत्वाचा वेगळा आदर्श सुद्धा त्यांनी दाखवून दिला। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी।